येऊन तिघांना पण घ्या. नमस्कार. सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेली आहे आणि सध्या आपण सकाळच्या सत्रामध्ये बारामती इथे आलेलो आहे. काका पुतणे आपल्याला भेटलेले आहेत. अजितदादा असतील आणि शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आता त्यांच्याकडेच घेऊया आपण. दादा बोला तुम्ही. माझं फक्त म्हणणं 4 वर्षापाठीमागे एवढंच होतं की यांनी पक्ष माझ्या ताब्यात द्यावा, यांचा पाठीशी माझा हात असणारच आहे आणि यांनी तसं काय माझं ऐकलं नाही. त्यामुळे मी महायुतीमध्ये गेलो. जरी महायुतीमध्ये गेलो असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता म्हणून मी गेली कित्येक वर्ष झालं काम करतो. ओके, 1 मिनिट तुम्हाला थांबवतो मी. पवार साहेब तुमचं काय मत आहे यावर? मला सांगा साहेब, मला सांगा या माणसाला मी काय माझ्या पक्षामध्ये कमी केलं होतं का? नाही. माझ्या पोराप्रमाणे ह्याला प्रेम दिलं, सगळ्या गोष्टी करत तरी देखील माझा पक्ष सोडून हा दुसऱ्याकडे गेला. आणि महत्वाचं म्हणजे माझं घरात देखील तिकडे घेऊन गेला. बरोबर. हे बघा काका, तुमचं म्हणणं मला माहिती आहे, सगळं मान्य आहे मला काय, पण माझं म्हणणं एकच होतं. हे बघा, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस पूर्णत्वास जाते त्यावेळेस आपण त्या गोष्टीला थांबवतो. माझं म्हणणं तेच होतं. काका तुमचं वय झालंय, माझ्या हातात सगळी सूत्र द्या, मी सगळं सांभाळतो, तुमचा हात माझ्या पाठीशी राहणार. काका ऐकायला तयारच नाहीत ना. नाही, असं पण महाराष्ट्र चर्चा आहे की 85 वर्षात तरुण योद्धा मैदानात उतरलाय. तुम्ही म्हातारा कसं काय म्हणू शकता? मी त्यांना वयस्कर हा शब्द वापरलेला नाही. मी म्हटलंच की त्यांचा पाठीशी हात असणारच आहे. अरे म्हातारे बोलतोस तू, आत्ताच्या पोराला देखील राजवल एवढी माझ्या ताकद आहे. अजून देखील आजचं नेतृत्व एकटा सांभाळतो मी. ओके, धन्यवाद. ही चर्चा अशी चालू राहणार आहे. आपण आता पुढच्या मतदारसंघात जातोय. नगर येथे. मनपूर्वक धन्यवाद.